सकाळी उठलो त्याला थोडंसं लागलेलं त्याला खूप छान वाटत होतं. आता निघालो असं मी शिवबाबाच्या यात्रेमध्ये बाबाच्या गावाला त्यांनी यात्रेला बोलवलं होते. घरी खूप टाइम झाला होता. आम्हाला लवकर पोचायचे होते. ऊन पण खूप वाढत होतं. पप्पा लोकांनी सांगत होते तुम्ही लोक आवडून पप्पा रागवत होते. पप्पाच्या मामांच्या गाव होतं ना तिकडे. पप्पा जुन्या आठवणी माझ्यासोबत शेअर करत होते. पप्पा आम्ही आता पुटलो मग आकाजीच्या पाय पडलो. त्याच्याने मी खेळलो. परत बाहेर जात होता. झाड होते ना बाहेर खाण्यासाठी. पप्पांचे काकाचे गप्पा चालू होत्या. आता मग आम्ही जेवण करून घेतलं. आजींनी आंब्याचा रस पुरणाची पोळी बनवली होती. मग आम्ही यायचे निघालो. पप्पा सांगत होते पण स्वदेशी यात्रेला जाते आता. पप्पांना म्हणतो पप्पा यात्रेला सगळ्या ठिकाणी राहते आपल्याला दर्शन घ्यायचे. मी तिथं लट्ट्याने जाताना मी गिरणा नदी पाहिली. खूप मोठी होती. आणि आता मी पोचलो मंदिरावर. चला तर मग आपण जाऊ यात्रेला बघायला. आधी दर्शन घ्यायचं. तिथं काय पाणी पण होते. आधी नारळ घेतलं. तिथं बोले बाबा होऊन आलो. हर हर महादेव म्हणून मी पायऱ्या चढलो. त्यानंतर मी उसाचा रस पिला. यातल्या झोपून गेला होता. पप्पांनी केटला उतरवले. केटला पण रस पिळायला गेला. केटला उसाचा रस खूप आवडतो. पण मला काहीतरी खेळणे घ्यायचे होते. मी बंदूक घेतली. ऊन खूप वाढले होते. त्यामुळे लगेच घरी निघालो. घरी जाऊन आकाजीला भेटलो. सगळ्यांना बाय बाय गेलो. तिथून निघालो. अशी झाली आमची यात्रा. कसं वाटलं फ्रेंड्स कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय. लाईक सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला.